मागच्या अध्यायात आपण मेंढपाळांची कथा ऐकली. आता मागी लोकांची कथा. आता मागी लोकांची कथा जी आहे बायबलमध्ये दिलेली ती अशा प्रकारे आहे की पूर्व दिशेकडून काही मागी लोक आले आणि त्यांनी येऊन यरुशलेमेस आल्यावर विचारपूस केली की यहुदांचा राजा जन्मला तो कोठे आहे. अशा प्रकारे ही कथा आहे. आणि बायबलमध्ये मत्तई नावाच्या पुस्तकात 2ऱ्या अध्यायात 1 ते 12 या वचनात या मागी लोकांची कथा दिलेली आहे. त्याबद्दल आपण जरा आता सविस्तर बघू. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये मागी लोक किती होती, कुठल्या देशातनं आली याची माहिती दिलेली नाही. पण काही जे ज्ञानी लोक होते किंवा ज्यांना बायबलचा अभ्यास ज्यांनी खूप केलेला होता त्यांनी जो अनुमान काढला तो असा की मागी हा शब्द फारसी भाषेत येतो. फारसी भाषा म्हणजे पर्शियन लोकांची भाषा, म्हणजे पर्शिया हा देश. पूर्वीचा पर्शिया म्हणजे आजचा इराण. मग ती लोक इराणहून आली असावी, कारण मागी या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत ज्ञानी, पंडित, याजक अशा तऱ्हेचा होतो. आणि ती लोक ग्रंथांचा अभ्यास करणारी, वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारी अशी होती. त्यामुळे ती लोक इथे यरुशलेमेस का आली, तर त्यांनी जेव्हा आकाशात एक अतिशय तेजस्वी तारा पाहिला तेव्हा त्यांना ग्रंथातल्या वचनांची आठवण झाली की यहुदांचा राजा जन्मास आला आहे. आणि मग त्यांना इतकी त्याची उत्सुकता लागली, त्यांचं मन इतकं आतुर झालं त्याचं दर्शन घ्यायला की त्यांनी ठरवलं त्या ताऱ्याचा मागोवा घेत घेत आपण निघायचं. आणि ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा आजच्यासारखी तर काही साधनं नव्हती, ना ट्रेन, ना प्लेन, ना बस, गाडी. मग त्यांनी काय केलं, उंटावरून प्रवास सुरू केला. कारण त्याकाळी घोडे, गाढवे, उंट अशीच प्रवासाची साधने होती. त्याने उंटांवरनं प्रवास सुरू केला आणि आश्चर्य म्हणजे तो तारा त्यांच्या पुढे पुढे जात होता. तो तारा जसा वळत होता तसे ते प्रवास करत करत यरुशलेमेस येऊन पोहोचले. आणि मग त्यांनी तेथे विचारपूस केली की यहुदांचा राजा जन्माला तो कोठे आहे. आणि हे जेव्हा तिथल्या राजाने, तिथे कोण राजा होता त्यावेळेला, हेरोद नावाचा राजा होता, अतिशय दुष्ट राजा. त्याने काय केलं, तो जेव्हा हे त्याने ऐकलं तेव्हा तो इतका घाबरला. तो म्हणाला, मी इथं राजा असताना आता नवीन राजा कोण जन्मास आला आहे, आणि तो जर आला असेल तर मला धोका आहे त्याचा. म्हणजे मग मी काय करेन, मी त्याला मारून टाकेन असा त्यांनी मनात विचार केला. आणि त्यांनी सर्वात काय काम केलं असेल तर पहिल्यांदा सगळ्या दरबारातल्या आपल्या ज्ञानी लोकांना बोलवलं, जे भविष्य सांगणारे होते, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करणारे होते. आणि त्यांना विचारलं की हा राजा जो म्हणतायत तो कुठे जन्मणार आहे. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं की मिखा नावाचा एक संदेष्टा होता, त्याने अशी भविष्यवाणी केलेली आहे की हे बेथलेहेम एफ्राथा, यहुदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. आणि तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. तो पुरुष आम्हाला शांती असा होईल, अशी भविष्यवाणी लिहिलेली आहे. राजा जेव्हा ती भविष्यवाणी ऐकतो तेव्हा तो अतिशय घाबरतो. आणि तो काय करतो, मागी लोकांना बोलावतो आपल्या दरबारात आणि त्यांना सांगतो, तुम्ही जा, त्याचा शोध घ्या, बेथलेहेमात तो कुठे जन्मला आहे आणि मला येऊन सांगा, म्हणजे मीही त्याला नमन करायला येईल. ही कपटयुक्ती होती, ती आपण पुढच्या अध्यायात, पुढच्या लेखात बघू.